KTN महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात KTN महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातम्या। श्री दत्तात्रेय संस्थान दत्तशिखर माहू इथली वंश परंपराप्रमाणे परलोकी आमचे मधुसूदन भारतीजी गुरु अच्युत भारतीजी हे या संस्थानचे 36वे मंत्र होते। आज काल 5:05 ते दत्तविलीन झालेले आहेत आणि आज या गुरुपरंपरेनुसार घोडेघर, छोटं घोडेघर, मोठे घोडेघर आणि मोठी हवेली आणि छोटी हवेली असे 4 घरं असतात या परंपरेमध्ये। आणि 4 घरामधून प्रत्येक एका घराण्यामधून एका व्यक्तीची चिठ्ठी टाकण्याला अधिकार असते। कोण्या घरामध्ये 3 जरी असले 2 जरी असले तरी एका व्यक्तीनं त्या मंत्राच्या अधिकारासाठी आपलं नाव घोषित करायचं आणि त्याचं रीतिरिवाजाप्रमाणे या संस्थांचे विश्वस्त आणि प्रशासक कालच रात्री 10 वाजता इथं मीटिंग संपन्न झाली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरले होतं की 3 घराण्यामधले 3 मंत्राचे नावं भावी मंत्राचे नाव घोषित केलेले होते। त्याच्यापैकी धनराज भारती एक आणि आमचे श्याम भारती महाराज आणि वासुदेव भारती या संस्थानचे मुख्य पुजारी आणि वेळेवर आमचे वासुदेव भारतीनं या 3 उमेदवारापैकी एका उमेदवारी मागे घेतली आणि 2च चिठ्ठ्या राहिल्या। आणि योगायोगानं कर्नाटकमधला 5-5.5 वर्षाचा इथं विद्यार्थी आला होता दर्शनासाठी आणि त्या दर्शनाच्या योगानं आल्याच्यामुळं त्याच्या हस्ते दत्तमालकाच्या समोर जाऊन आम्ही ते चिठ्ठ्या आमच्या साक्षीनं आम्ही पाहिल्या आणि 2 चिठ्ठ्या होत्या आणि त्या 5.5 वर्षाच्या मुलानं 3 वेळेस श्याम भारती महाराजाचंच नाव त्या चिठ्ठीवर निघाल्यामुळं या वंश परंपराप्रमाणे 5 वेळेस चिठ्ठी काढण्याचा अधिकार असते, पण 3 वेळेस आता कालनी एकाच नावाची 3 वेळेस घोषणा झाल्यामुळं आमचे आजच्या या संस्थांचे मालक म्हणून आमचे आता जे नवीन नाव आता समजा पंचांगामध्ये जे घोषित होईल त्यांचे नाही ते जुनं नाव झाले श्री धनेश्वर भारती गुरु मधुसूदन भारती असं या त्यांचं नाव आहे। आणि आजच्या या आमच्या सर्वाचे ज्या आमचं माहेरघर म्हणून आम्ही दत्त सह्याद्रीचा राणा कृपे तारी भक्तजना या म्हणीप्रमाणे आमचं सर्वाचं हे माहेरघर आहे साधू संतांचं आणि असंच तिथं आम्ही लीन व्हावं आणि अशी पवित्र गादी आहे। आमचे पूर्वज सांगत गेले की माहूरच्या या गादीवर ज्वारी जरी टाकली तर पूर्वीच्या काळामध्ये लाया होत होत्या आणि ती परंपरा आतापर्यंत चालू आहे। ही त्यागाची गादी आहे आणि या त्यागाच्या गादीमुळं असल्यामुळं या परिसर सोडून हा दत्तशिखर सोडून 12 वर्षे ज्यावेळेस सिंहस्थ येते तोपर्यंत या मंत्राला खाली उतरता येत ना अशी परंपरा आहे। या प्रसंगी जे काय बोललो असेल हे सर्व दत्तचरणी अर्पण करून सर्व साधू संतांचं आमचं भाग्य समजा की आमच्या साक्षीने हा कार्यक्रम आम्ही त्या दत्त मंदिरामध्ये जाऊन 7 लोक महापुरुष गेलते। या संस्थांची पंच कमिटी होती आणि प्रशासक सुद्धा उपस्थित होते। आमचं भाग्य समजा दत्त महाराजाची आमच्यावर कृपादृष्टी झाली। आमच्या साक्षीने हा कार्यक्रम संपन्न झाला। दत्तात्रेय महाराज। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा KTN महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा।